तरी आता महाराष्ट्राची सुरू आहे लूट अशा आशयाचे हे फलक आहे। चड्डी बनियन गँगचा धिक्कार असो अशा आशयाचे हे फलक जे आहेत ते लावण्यात आलेले आहे। अंबादास दानवे यांनी आता कमरेला टॉवेल गुंडाळत निषेध केलेला आहे। विधान भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। चड्डी बनियन गँगची पहा कुस्ती, खोक्यांची वाढलीये मस्ती अशा आशयाचे फलक जे आहेत ते विरोधकांकडून हाती घेण्यात आलेले आहेत। शिंदेंच्या मंत्र्यांना यावेळी विरोधकांकडून आता टार्गेट करण्यात आलेलं आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सर्व विरोधकांकडून जे आहे ते बनियन या ठिकाणी घातल्या जात आहेत आणि चड्डी बनियन गँगचा धिक्कार असो अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या घोषणा दिल्या जात आहेत। आपण जर पाहायला गेलं तर संजय शिरसाट असतील किंवा संजय गायकवाड असतील यांच्या व्हिडिओ ज्या आहेत त्या अशा स्वरूपाच्या व्हायरल झाल्या होत्या। संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने कॅन्टीन चालकाला मारहाण केली होती त्या मारहाणीनंतर जे आहे ते त्यांनी त्या कॅन्टीन चालकाच्या मारहाणीनंतर सर्वत्र टीका जी आहे ते महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली होती। त्यानंतर संजय शिरसाट यांची देखील त्यांच्या बेडरूम मधील व्हिडिओ जी आहे ती संजय राऊतांनी ट्विट केली होती आणि त्यामुळे चड्डी बनियन गँग जे आहे ते या सरकारला नाव ठेवल्याचं महाविकास आघाडीकडून पाहायला मिळत होतं। त्यांच्या विरोधात विरोधकांकडून घोषणाबाजी जी आहे ते करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर आजचा तिसरा आठवडा आहे। अंतिम आठवडा प्रस्तावावरती आज खरं तर सभागृहामध्ये चर्चा होणार आहे। परंतु त्या अगोदर आपण पाहतोय की सर्व विरोधकांनी चड्डी बनियन गँग अशा स्वरूपाची बनियान परिधान करून हे आंदोलन करण्यात आलेले आहे। त्याचसोबतच सर्व विरोधक जे आहेत ते एकवटल्याचं आपल्याला पाहायला येतं। महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षातील नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। स्वतः विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे त्याचसोबतच सतेज बंटी पाटील